ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात आजच्या बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। शिवसेना पक्षफुटीला शरदचंद्र पवार जबाबदार, रामदासभाई कदम यांची शरद पवारांवरती टीका। उद्धव ठाकरे दिल्लीत कशासाठी जातात ते त्यांनी सांगावं, रामदासभाई कदम यांचा ठाकरेंना सवाल। आमदार योगेश दादा कदम यांच्या प्रचारासाठी श्रेयाताई उतरल्या मैदानात। महाराष्ट्रात निवडणूक कार्यक्रम जाहीर, 9,63,00,000 मतदार बजावणार आपला मतदानाचा हक्क। आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती वंचित बहुजन आघाडीला खिंडार, खेड तालुक्यातील अनेक पदाधिकारी आरपीआय आठवले पक्षात दाखल। आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून बातमी आहे। रामदासभाई कदम यांनी शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। यावेळी त्यांनी शिवसेना पक्षफुटीला शरद पवार जबाबदार असल्याचं स्पष्ट केलंय। बाळासाहेब हयात असताना जे शरद पवार यांना जमलं नाही ते त्यांनी आता करून दाखवलं, असा पलटवार रामदासभाई यांनी शरद पवार यांच्यावरती केलाय। शरद पवार यांनी 100 गाठावी, पण 84 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं हे सांगावं। तुमच्या हुशारीमुळेच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली। उद्धव ठाकरे काँग्रेसची साथ सोडायला तयार होते। शरद पवार यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली असा आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केलाय। पाहूयात काय म्हणतात रामदासभाई कदम। साहेब 90 नको, तुम्ही 100 गाठली पाहिजे, तेवढं दुमत नाही। पण तुमच्या या 84 वर्षामध्ये एक पुस्तक तर काढा, तुम्ही स्वतःची पुस्तकं काढली, खाजगी पुस्तकं काढली। तुम्ही कृषी मंत्री होता, आपण जर शेतकऱ्यांसाठी काय केलं सांगा। तुमच्यावर बोलण्यात तुम्ही मोठा नाही आहे, मी लहान माणूस आहे। तुम्ही 90 कशाला, तुम्ही 100 वर्ष जगला पाहिजे, तुमची सगळ्यांची इच्छा आहे। तुम्ही अनुभवी आहात, अनेक पावसाळे तुम्ही राजकारणामध्ये काढले आहेत बाबासाहेब, त्याबद्दल कुठेही तुम्हाला असू शकत नाही। आणि तुमच्या हुशारीमुळेच बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना फुटली ना। उद्धवजी तयार होते काँग्रेस सोडायला, मी गुवाहाटीतून सगळे आमदार आणायला तयार होतो मातोश्री होती, पण सकाळी तुम्ही 10-9 वाजता मातोश्रीत पोहोचलात आणि उद्धवजी बदलले। बाळासाहेब असताना शिवसेना फोडण्याचं काम जे तुम्हाला जमलं नाही। विधानसभा निवडणुकीबाबत रामदासभाई कदम यांनी मोठं विधान केलंय। राज्यात महायुती जवळपास 200 जागा जिंकेल, लोकाभिमुख निर्णयाला महाराष्ट्राची जनता साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। कोकणावर संकट आलं तेव्हा शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता कोकणात आला, पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फिरकले देखील नाहीत। एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्यामुळे महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, कोकणचा विकास करायला निधी मिळाला। मात्र उद्धव ठाकरे दिल्लीत कशासाठी जातात ते त्यांनी सांगावं, असा उलट सवाल ठाकरे यांना रामदासभाई कदम यांनी यावेळेस उपस्थित केलाय। मी आपल्याला सांगतो, आमच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप जवळजवळ 200 जागा येते। किमान 200 जागा आम्ही घेऊ। लोकाभिमुख जे निर्णय घेतले, महाराष्ट्राची जनता निश्चितपणे साथ देतील, माझ्या माय भगिनी साथ देतील आणि आम्ही 200च्या पेक्षा आकडा पुढे जाऊ आमचा। आता उद्धवजींना स्वप्न पडतायत दिवसाची मुख्यमंत्री पदाची, पण उद्धवजींनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये कुठले निर्णय घेतले। तर यावेळी त्यांनी पुढे बोलताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर देखील टीकास्त्र सोडलंय। काँग्रेसच्या गरिबी हटाव घोषणेचं काय झालं हे काँग्रेसने सांगावं। काँग्रेसच्या मनात होतं तर लाडकी बहीण योजना का सुरू केली नाही, ये पब्लिक है, जनता सब जानती है, अशा शब्दामध्ये त्यांनी टीका केली आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती। पाहूयात काय म्हणतात रामदासभाई कदम। वाटतं पहिल्यांदा काँग्रेसने गरिबी हटवाची घोषणा दिली होती, त्या घोषणेचं काय झालं मला सांगावं। त्यांच्या उत्तरच नसेल ना अजिबात। निवडणुका आल्या की वारंवार फक्त घोषणा द्यायच्या आणि अंमलबजावणी भोपळा शून्य। हे काँग्रेसचं स्वातंत्र्यापासून आतापर्यंत केलंय।
मग लाडकी बहीण योजना तुम्हाला का सुचली नाही? तुम्ही का प्रस्ताव मांडलात नाही? तुम्ही विधिमंडळामध्ये का उठवला नाही? तुमच्या मनामध्ये होतं ना, का बोललात नाही? आता एकनाथ शिंदेच्या सरकारने केल्यानंतर तुम्ही झोपेतून जागे झालात काय? लोक दुःखही नाही, लोकांना हे पब्लिक आहे हे सब जानते. तर महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक मोठे निर्णय घेतले. मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या 5ही टोल नाक्यांवरती हलक्या वाहनांना टोल माफी देण्यात आली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र टिप्पणी केली आणि यालाच उत्तर देत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदासभाई कदम यांनी आता भाष्य केलंय. यावेळी त्यांनी रामदासभाई कदम यांनी राज ठाकरेंच्यात आम्ही बाळासाहेबांना बघतो असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात यावेळी नेमकं काय म्हणाले रामदासभाई. कसं मागणी करणं आणि ते लावून धरणं याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. राज साहेबांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट चांगली आहे, तुम्हाला साथे स्पष्ट बोलतो. आम्ही बघताना त्यांच्याकडे बाळासाहेब बघतो राज ठाकरेंच्यामध्ये. त्यांना एक सल्ला देणं चुकीचं होईल, पण त्याला एवढंच मी म्हणेन, चांगल्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे आपण. निवडणुका डोळ्यासमोर आल्या म्हणून प्रत्येक गोष्टीवर टीका केलीच पाहिजे असं नको, असं नको. तुमची महाराष्ट्रामध्ये एक वेगळी प्रतिमा आहे, स्पष्ट बोलणारा बघतात, तसंच आपण ठेवावी अशी माझी राज साहेबांना विनंती आहे. आणि चांगला निर्णय घेतलाय, उशिराचा प्रश्न कुठे येत नाही. आता हे कंटिन्यू चालू शकत पुढे असेल, पण निर्णय घेतला, ती क्षमता आहे ना त्यांच्यामध्ये. तर पुढची बातमी आहे ती म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सौभाग्यवती म्हणजेच श्रेयाताईंनी आता कंबर कसली आहे. त्या आता मैदानात उतरल्या. खेड शहरातील साठे पौत्रिक मोहल्ला येथे उभारण्यात आलेल्या सौर पथदीपकांचे लोकार्पण सोमवारी संध्याकाळी श्रेयाताई योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. दरवर्षी खेड शहराला भेडसावणाऱ्या पूर परिस्थितीचा सर्वाधिक फटका हा साठे पौत्रिक मोहल्ल्याला बसतो. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सर्वप्रथम या भागातील वीज प्रवाह खंडित होतो. त्यामुळे येथील नागरिकांनी श्रेयाताई यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार साठे पौत्रिक मोहल्ल्यात सौर पथदीपक बसवण्यात आले. सोमवारी संध्याकाळी याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी श्रेयाताई यांनी मोहल्ल्यातील नागरिकांना तुमच्या भावाला साथ द्या, तुमच्या मुलाला साथ द्या असं सांगत शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच शिक्का मारण्याचं आवाहन करत योगेशदादा कदम यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. 40 कोटीची इकडे नळपाणी योजना आणली आहे. म्हणजे आपले जे सगळे पाईपलाईन आहेत खूप जुने आहेत, 40 वर्ष जुने पाईपलाईन आहेत. तर थोडा त्याला टाइम द्यायचे. 40 वर्षात नाही झालं तर योगेश दादाने 2 महिन्यात घडवलंय. मला असं वाटतं 2 वर्षात घडवलंय, कारण का कोविड आणि चक्रीवादळामध्ये वेळ गेला. तर तुमच्या मुलाला तुमच्या भावाला थोडी संधी द्या, तुमची सगळी कामं होती. आणि जसं दादांनी बोललं आता की इलेक्शन आहे, तर थोडंसं लक्ष आपल्याला त्याच्यावर पण द्यायला पाहिजे की बरेच लोक येतात जातीवाद करतात, पण दादाने आजपर्यंत कुठली जात बघितली नाही, कुठला धर्म बघितला नाही. आपल्याला सगळ्यांना फक्त धनुष्यबाणवरती बटन दाबून. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची जाहीर घोषणा केली. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर आधी नवं सरकार बनणार आहे, त्याआधी निवडणूक घ्यावी लागेल असं राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात 1,01,86 मतदार केंद्र राहतील. यामध्ये 57,601 ग्रामीण पोलिंग स्टेशन आणि 42,582 शहरी पोलिंग स्टेशन राहतील असं राजीव कुमार यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात 9,63,00,000 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या 4,93,00,000 इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या देखील 4,66,00,000 इतकी आहे. तसेच तरुण मतदारांची 1,85,00,000 एवढी मतदार संख्या आहे. तर महाराष्ट्रात 20,93,000 तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
तसेच दिव्यांग मतदारांची 6,02,000 एवढी संख्या आहे. 12,05,000 संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. विशेष म्हणजे 85 वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार आहे. तसेच मोठी रांग असेल तर रांगेच्या मध्ये खुर्च्यांची व्यवस्था देखील केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. सर्व पोलिंग स्टेशन 2 किमीच्या म्हणजेच 2 किलोमीटरच्या आत असावेत असे निर्देश देखील निवडणूक आयुक्तांनी जारी केले आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती वंचित बहुजन आघाडीला खिंडार पडले. खेड तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय. मुंबईमधील संविधान बंगला येथे भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे पक्षात जाहीर स्वागत केलं. वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्हा सचिव महेंद्र पवार, वंचित खेड तालुका उपाध्यक्ष अशोक सकपाळ, सुकिवली वंचित संघटक श्रीधर येवळे, अनंत पवार, प्रफुल्ल येवळे, फाईक कावळेकर, बाळाराम शिर्के, महेंद्र येळवे, दीपकराज येळवे, अनंत येळवे, रत्नदीप तांबे यांच्यासह अनेकांनी यामध्ये पक्षप्रवेश केला. तरी प्रमुख उपस्थितीमध्ये कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे, खेड तालुक्याचे सुपुत्र कोकण प्रांत युवक अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ, खेड तालुका युवक अध्यक्ष विकास धोत्रे, प्रमुख पदाधिकारी संतोषजी कापसे, मिलिंद तांबे आणि पदाधिकारी उपस्थित होते. श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज CBSE वेरळ मध्ये शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात नर्सरी ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक बोंडला आणि हातगा याचा प्रत्यक्ष अनुभव करून देण्यात आलं. याचा औचित्य साधून विद्यार्थ्यांना बोंडला स्पर्धा देखील घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. तसेच यावेळी दांडिया स्पर्धा देखील घेण्यात आल्या. यामध्ये मनस्वी पवार, अरहान वागळे, प्रणाली गायकर, सार्थक डोईफुडे, माही महाडिक, ओम घोडे, वेदिका काणेकर, सार्थक राणे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट दांडिया स्पर्धक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय उंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर SS अली यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि मराठी चित्रपट सृष्टीवरती शोककळा पसरली आहे. मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षापूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी देखील झालं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती. तरी त्यांनी हिमतीने कॅन्सरवरती मात केली आणि ते ठणठणीत बरे देखील झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात देखील केली. मात्र 2 दिवसापूर्वीच त्यांची तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. आणि त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. मराठी सिने विश्वावरती यामुळे शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. कॅन्सरवरती मात करूनही गेल्या काही महिन्यापासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. त्यांना काही कॉम्प्लिकेशन्सना सामोरं जावं लागत होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नुकतीच त्यांनी सूर्याची पिल्ले या नाटकाची घोषणा देखील केली होती. जोमाने काम देखील सुरू होतं. मात्र तब्येतीने त्यांची साथ दिली नाही आणि त्यांनी जगाचा अखेर निरोप घेतला. तर गेल्या 10 दिवसापासून मनोभावे उपासना करणाऱ्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी रविवारी जंगी मिरवणुकीतून आदिशक्ती दुर्गा देवीला निरोप दिला. तरुणांसोबतच ठिकठिकाणी महिला तरुणींनी आकर्षक गरबा खेळून मिरवणुकीची रंगत वाढवली. सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवणाऱ्या उत्सवाचा शेवटही गोड व्हावा यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खेड शहरातील सुसेरी येथे देखील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढत अंबा मातेला निरोप दिला.